नमस्कार. श्री स्वामी समर्थ. या जगात जर काही सर्वात मोठं सत्य असेल तर ते आहे आपला मृत्यू, ज्याला मनुष्य कितीही इच्छा असली तरीही टाळू शकत नाही. तुम्ही पाहिलं असेल की हिंदू धर्मात जेव्हा एखादी व्यक्ती या जगाचा निरोप घेते तेव्हा त्याच्या शवाचा अंतिम संस्कार म्हणजेच त्याला जाळलं जातं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की नातेवाईकांच्या अंतिम संस्कारानंतर त्या मृत आत्म्यासोबत काय होतं? गरुड पुराणात असंही सांगितलेलं आहे की मृत्यूनंतर यमलोकातून 2 यमदूत फक्त 24 तासासाठी आत्म्याला घेऊन जातात आणि या 24 तासात मृत व्यक्तीचे नातेवाईक त्याच्या शरीराचा अंतिम संस्कार आणि इतर कर्मकांड करतात. आत्म्याला तोपर्यंत यमलोकात त्याने केलेल्या कर्माचं दर्शनही दिलं जातं. त्यानंतर यमदूत आत्म्याला परत त्याच्या घरी सोडतात आणि त्यानंतर 13 दिवसापर्यंत आत्मा आपल्या नातेवाईकांमध्येच राहतो. म्हणजेच 13व्या दिवसापर्यंत आत्मा आपल्या नातेवाईकांसोबत असतो. त्यानंतर पुन्हा आत्मा यमलोकासाठी रवाना होतो. याच दरम्यान आत्म्याला 3 वेगवेगळे मार्गही दाखवले जातात. आता या मार्गांपैकी कोणत्या मार्गावर आत्म्याला पाठवलं जाईल हे त्याने केलेल्या कर्मावरच ठरवलं जातं. मित्रांनो, पहिला मार्ग अर्ची मार्ग म्हणजेच देवलोकांच्या प्रवासाचा मार्ग मानला जातो आणि दुसरा मार्ग धूम मार्ग आहे, ज्याला पितृलोकाचा मार्ग सांगितलेला आहे. आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश मार्ग म्हणजेच नरकाच्या प्रवासासाठीचा असतो. आपल्या पाप आणि पुण्याचं निर्धारित वेळेपर्यंत भोग केल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर मिळतं. एवढंच नाही, मृत्यूनंतर जीवात्म्याला यमलोकाच्या मार्गात अनेक प्रकारच्या अडचणीचा सामनाही करावा लागतो. याच अडचणीपैकी एक आहे यमलोकाच्या मार्गावर लागणारी वैतरणा नदी. असं मानलं जातं की पुण्यात्मा या नदीला खूप सहजपणे पार करतो, पण पापी आत्म्याला या नदीत खूप त्रास भोगावा लागतो. गरुड पुराणात असं सांगितलेलं आहे की पक्षीराज गरुड श्रीहरींना विचारतात, हे प्रभू, मृत्यूलोक आणि यमलोकाच्या दरम्यान असलेली जी वैतरणी नदी आहे तिचं जीवात्म्याशी काय नातं आहे आणि त्याला या नदीत कसा दंड भोगावा लागतो? याचं उत्तर देताना भगवान श्रीहरी म्हणतात, हे गरुड, जोही पापी आत्मा या नदीत प्रवेश करतो त्याला रक्तासारख्या जलपात्रात ठेवलेल्या तुपासारखे तापवले जाते आणि या नदीचं रक्तासारखं पाणी कीटक आणि वज्रासारख्या सोंड प्राण्यांनी भरलेलं असतं. तसेच ही नदी मगर आणि त्यांच्या सारख्या इतर अनेक हिंसक आणि मांसाहारी जलचरांनी भरलेली असते. नदीत पापी आत्मा प्रवेश करताच बाहेरच्या सूर्याच्या उष्णतेसारख्या तापायला लागतं आणि त्या महातापामुळं पापी व्यक्ती जोरात ओरडत करुणेनं विलाप करू लागतो. जेव्हा ही उष्णता सहन होत नाही तेव्हा दुरात्मा त्या भयंकर रक्तासारख्या जलात डुबायला लागतो. मित्रांनो, ज्या लोकांनी त्याच्या जीवनात पाप केलेले असतात त्यांना नरकात पाठवले जाते आणि त्याच वेळी जे चांगले कर्म करतात त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते. वाईट कर्म करणाऱ्यांना नरकात शिक्षा दिली जाते तर चांगले कर्म करणाऱ्यांना स्वर्गात सर्व प्रकारच्या सुख सुविधांसह ठेवले जाते. गरुड पुराणात असेही सांगितलेलं आहे की ज्या आत्म्याला स्वर्गात स्थान मिळतं त्यांना यमराज स्वतः आपल्या भवनातून स्वर्गाच्या दारापर्यंत सोडायलाही जातात. ते अप्सरा त्यांचं स्वागत करतात. तर जे लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जगतात आणि आयुष्यभर दुसऱ्याचं वाईट करतात त्यांना नरकात स्थान मिळतं. गरुड पुराणात वेगवेगळ्या नरकांचाही उल्लेख केलेला आहे, जेथे मृतात्म्याला शिक्षा दिली जाते. याशिवाय गरुड पुराणात असी पत्रवन नरका उल्लेख आहे. हा नरक त्या पती पत्नीच्या आत्म्यासाठी आहे जे आपल्या जोडीदाराला फक्त फायद्यासाठी किंवा उपयोगी वस्तू म्हणून बघतात. या नरकात त्याला आत्म्याला मारलं जातं. हा चक्र खूप वेगाने चालतो. तर रैरव नरक हा नरकामध्ये त्यांना जागा मिळते. ज्यांनी त्यांच्या आयुष्यात दुसऱ्याची संपत्ती हडपलेली असते इथे त्यांना ते बेशुद्ध होईपर्यंत मारलं जातं. पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर त्यांना पुन्हा याच प्रकारे रक्तबंबाळ केलं जातं. हा सिलसिला तोपर्यंत चालतो जोपर्यंत शिक्षा संपत नाही. कुंभीपाक नरक यामध्ये शिकारी लोकांना म्हणजे ज्यांनी त्यांच्या शौकासाठी प्राण्यांची हत्या केलेली असते त्यांना आणलं जातं. इथे त्यांच्या या कर्माच्या शिक्षेत त्यांना उकळत्या तेलात टाकलं जातं. मित्रांनो, तर तप्त सूची नरकामध्ये ते लोक येतात.
जे त्यांच्या कर्तव्याकडून पळ काढतात, जबाबदाऱ्यापासून पळतात, या नरकात त्यांच्या आत्म्यांना फेकलं जातं. इथे त्यांना चाकूंनी छिन्न विच्छिन्न केलं जातं जोपर्यंत ते विशुद्ध होत नाहीत. गरुड पुराणात कालसूत्र नरकाबद्दलही सांगितलेलं आहे की इथे त्या आत्म्यांना आणलं जातं ज्यांना त्यांच्या आयुष्यात कधी मोठ्यांचा सन्मान केलेला नसतो. या नरकात वाईट कर्मासाठी त्यांना जास्त उष्णतेत ठेवून शिक्षा दिली जाते जोपर्यंत त्यांची शिक्षा पूर्ण होत नाही. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं की अंतिम संस्कारानंतर आत्म्यासोबत काय काय घडतं. त्याचसोबत तुम्ही पाहिलं की आत्म्याला कोणत्या आधारावर स्वर्ग किंवा नरकात स्थान मिळतं. मी आशा करते की आमच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.